गुडाईमशी नमस्कार शेतकरी बांधवांनो. मी उत्तम तुकाराम शितोळे काका, जन्मभूमी बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातीलच मी आंबिलवाडगाव या गावामध्ये आहे. आणि आंबिलवाडगाव गावातील या ठिकाणी प्रगतशील शेतकरी ॲडव्होकेट सुरेश बापू तांदळे यांच्या शेतामधली ही तूर आहे. आणि या तुरीला एकही दाणा रासायनिकचा टाकला नाही, कारण विषमुक्त शेती आणि रोगमुक्त कुटुंब हे जे आमचं मिशन आहे, या मिशनच्या माध्यमातून आज वकील साहेबांनी एवढा मोठा विश्वास टाकला आणि आपल्या ही जवळजवळ 2 एकरची पूर्ण अशी ही तूर आहे. आणि ह्याच्यामध्ये एक खासियत जर म्हणलं तर तुम्ही पाहू शकता की तुरीची लागण अक्षरशः एवढी लागण लागली तुरीला की पूर्ण तूर अशी वाकून खाली म्हणजे गेलेली आहे. एवढी तुरीला लागण लागली. ही पांढरी तूर आहे आणि जवळजवळ 4 ते 5 एका एका शेंगाला असे म्हणजे दाणे इथं, आणि अक्षरशः एकदम मोठी तूर ही पोचलेली आहे. तर या माध्यमातून या ठिकाणी प्रत्यक्ष आमचे ॲडव्होकेट बापू इथं आज नाहीत, परंतु त्यांचे सहकारी मित्र या ठिकाणी आणि या आंबिलवाडगाव गावातील एक प्रगतशील शेतकरी हनुमान सौदागरजी साळवे हे आज माझ्याबरोबर आहेत. त्यांच्याबरोबर कारण हे तूर पेरते वेळेस कारण त्यांनी स्वतः हे आपले IMCचे ॲग्रो किट त्यांना दिलेली होती. प्रत्यक्ष त्यांना आपण या ठिकाणी विचारूयात की नेमकं या तुरीला काय काय वापरलं होतं. बाप्पा नमस्कार. गुडाईमशी नमस्कार. तर आज ही जी बापूंच्या शेतामधली जी तूर आहे काय, आज अक्षरशः प्रत्यक्ष तुरीची जर पाहणी केली आपण तर तुरीला लागण जर म्हणलं तर अक्षरशः असे घोसची घोस, कारण एवढी लागण तुरीला लागणं शक्य नाही आणि लागली तर त्याला कीड लागणं वगैरे म्हणजे असे अनेक म्हणजे प्रकार होतात. पण ह्याला कसलीही एक तर कीड नाही आणि पूर्ण शेंगा अशा लांब लांब येतात. तर काय वाटतं तुम्हाला ह्या तुरीकडे पाहिल्यानंतर म्हणजे आता, आणि कसा वापर ह्याचा म्हणजे आपण केलेला, ह्याला काही रासायनिक वापरलंय का? रासायनिक माझ्या सांगण्यावर नुसार बापूंनी माझ्यावर एक विश्वास ठेवून त्यांनी सुरुवाती बीज प्रक्रियेपासून जी औषधं बीज प्रक्रिया करते वेळेस सीड केअर आणि ॲग्रो बुस्टर असे 2 म्हणजे बीज प्रक्रियापासून सुरुवातीपासून दिलं तुम्ही. म्हणजे ह्याला ॲग्रो ग्रोथ बुस्टर किंवा सीड केअर ही जे येतं ही बीज प्रक्रिया दिलं आणि खताच्या माध्यमातून तुम्ही ग्रोथ प्रमोटर आपलं हे पण त्याला म्हणजे दिलं. आणि या माध्यमातून आज काय हे रासायनिकचा कुठलाही दाणा न वापरता या ठिकाणी IMCच्या फक्त ॲग्रो किटवर आलेली ही संपूर्ण ही तूर आहे. आज प्रत्यक्ष सगळेजण आपण डोळ्यानं पाहू शकता. या ठिकाणी अक्षरशः बाप्पांनी स्वतःची शेती तर 100% IMCच्या ॲग्रो किटवर आणलेली आहे, जेणेकरून खत येतं. त्याचबरोबर आपले जे आपले काही आपल्या लिक्विड मधल्या काही म्हणजे स्प्रे आहेत IMCचे, जसं की ॲग्रो बुस्टर आहे, ॲक्टिव्हेटर आहे, ॲलोवेकॅल आहे, जसं की 16 अन्नद्रव्य जे आपल्या प्रत्येक पिकाला लागतात. त्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य जर म्हणलं तर आज मुख्य अन्नद्रव्य ह्याच्यामध्ये जे की NPK आपण म्हणतो, नत्र, स्फुरद आणि पालाश. त्याच्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक सारखे सूक्ष्म अन्नद्रव्य, त्याच्यामध्ये लोह, जस्त, तांबे, बोरान असेही जी काही अन्नद्रव्य येतं हे पूर्ण अन्नद्रव्य IMC किटनं विचार करून या शेताला काय लागतात हे बनवलेले आहेत. आणि या माध्यमातून आज हे ॲग्रो किट काढलेले आहे. तर या ठिकाणी आज प्रत्यक्ष हा लाईव्ह व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांना पाहण्यासाठी या ठिकाणी ज्यावेळेस पेरते वेळेस या ठिकाणी आज जे शेती या ठिकाणी आमचे ॲडव्होकेट बापूंची शेती करतात. नाव सरांचं? सुरेश ज्ञानोबा घोडके. तर या शेतीला काय जी आहे ती IMCचे जी ॲग्रो किट आहे ती वापरली का सगळी? हो, वापरली. ह्यांनी दिलेलं सगळं वापरलंय. बरं काय वाटतंय तुम्हाला ह्याच्या अगोदर जी पिकं होते ह्याच्या म्हणजे पहिले पण तूर घेत होतात आणि यावर्षी पण तूर घेतली, काय फरक वाटतो तुम्हाला? दम आहे कशाला? आपल्या खतावणी ही नाही. बरं, नाही दम असू द्या, पण तुम्हाला फरक काय वाटतो तुरीमध्ये? नाही तूर नंबर खाली लागण ह्याच्या अगोदर अशी कधी लागण लागली होती? नाही. हा, बर, ठीक आहे. तर या माध्यमातून या ठिकाणी आज ज्यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी सुरुवातीला आज हे सुरुवातीपासून या ठिकाणी हे किट वापरताना होते, तर हे सुद्धा समक्ष येतं या ठिकाणी. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि अनेक शेतकऱ्यापर्यंत फॉरवर्ड करा. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद. गुडाईमशी.